मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये स्वयंपाकी या पदाच्या काही जागा निघालेल्या असून त्याबद्दल आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहूया. त्याचप्रमाणे सदर फॉर्म हा ऑफलाईन असून ऑफलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहू. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनल जर का नवीन आले असाल तर अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर आता जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, हे पाहताय की हे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाची PDF आहे. ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे. टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर तुम्हाला ह्या गोष्टी उपलब्ध होतील. किंवा तुम्हाला गुगलमध्ये सर्च करायचं आहे बॉम्बे हायकोर्ट रिक्रुटमेंट या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी उपलब्ध होतील. या ठिकाणी आपण थोडक्यात जाहिरात वाचनाचे प्रयत्न करूया. त्यानंतर ऑफलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी पाहताय की तुम्ही हेडिंग दिलेलं आहे जाहिरात म्हणून मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर. त्यानंतर या ठिकाणी दिनांक वगैरे पाहू शकता. त्यानंतर या ठिकाणी PDF सांगितलेलं आहे की मुंबई उच्च न्यायालयात नागपूर खंडपीठाच्या आस्थापनेवर स्वयंपाकी या पदाच्या 4 उमेदवारांची निवड यादी आणि 1 उमेदवारांची प्रतीक्षा यादी अशा मित्रांनो एकूण 5 जागेसाठी या ठिकाणी जाहिरात निघालेली आहे. 4 उमेदवारांची निवड यादी राहणार आहे आणि 1 हे प्रतीक्षा यादी म्हणजे अशा एकूण 5 जागेसाठी यांनी काढलेली आहे. त्यानंतर जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास पात्र निकष आणि आवश्यक अटीची पूर्तता करणाऱ्या इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. निवड यादी व प्रतीक्षा यादी ही दोन्ही प्रसिद्धीच्या दिवसापासून 2 वर्षासाठी वैध राहील. सदर पदाची वेतन मॅट्रिक एस म्हणजे 16,600 ते 52,400 अशा मोठ्या प्रमाणात तुम्हाला या ठिकाणी वेतन वगैरे राहणार आहे. सरळ सेवा भरती आहे. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. कॉन्ट्रॅक्ट बेसवर नाही आहे. त्यानंतर तुम्ही महत्त्वाचा कॉलम म्हणजे या ठिकाणी आपण फक्त महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत. या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वयाची मर्यादा. वयाची मर्यादा ही सर्वांसाठीच 18 वर्ष ठेवलेली आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती म्हणजे ST वगैरे किंवा मागासवर्गीय म्हणजे OBC यांना 43 वर्षापर्यंतची अट ठेवलेली आहे म्हणजे 18 ते 43. परंतु ओपनसाठी 38 वर्षापर्यंतच या ठिकाणी वयाची लिमिट ठेवली आहे. परंतु 18 वर्ष पूर्ण असावे. त्यानंतर विहित मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन शासकीय कर्मचाऱ्यांसाठी 18 वर्षे पूर्ण असावे, वयाची लिमिट नाही आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे की उमेदवार कमीत कमी 4थी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. जर का तुम्ही 4थी पास आहात तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. सोबतच तुम्हाला उमेदवारांकडे स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान व त्यासंबंधी अनुभव असणे आवश्यक आहे. त्यानंतर उमेदवारास मराठी भाषा लिहिता वाचता येणे गरजेचे आहे. म्हणजे 4थी पास आणि तुम्हाला स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान सोबतच तुम्हाला अनुभव असणे आवश्यक आहे. अशा प्रकारे या ठिकाणी पात्रता दिलेली आहे स्वयंपाकी या पदासाठी. त्यानंतर या ठिकाणी आपण थोडक्यात अजून महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत. त्यानंतर मी या ठिकाणी पाहत आहे की अर्ज पाठवण्याची तारीख आहे या ठिकाणी दिली 18/4/2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला स्पीड किंवा रजिस्टर पोस्टाने तुम्हाला हा अर्ज पाठवायचा आहे. 18 तारीख ही लास्ट असून तुम्हाला 5 वाजेपर्यंत स्पीड पोस्टाने किंवा रजिस्टर करून तुम्हाला हा पत्ता पाठवायचा आहे. सोबतच तुम्हाला 300 रुपयाचा DD या ठिकाणी फाडायचा आहे. DD तुम्हाला रजिस्टर हायकोर्ट ब्रँच ॲट नागपूर याच्या नावाने DD तुम्हाला फाडायचा आहे. DD कसा फाडावा हे कॉमेंट बॉक्समध्ये कळवावे. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये देण्यात येणार आहे. त्यानंतर जो तुम्ही लिफाफा लिहाल त्या लिफाफ्याच्या वर तुम्हाला ठळक अक्षरांनी स्वयंपाकी पदासाठी अर्ज लिहिणे असे गरजेचे आहे. म्हणजे जो तुम्ही लिफाफा भरसाल त्या लिफाफ्याचे तुम्ही डॉक्युमेंट्स टाकता त्या लिफाफ्याच्या वर स्वयंपाकी पदासाठी अर्ज असे तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहताय की पत्ता, या पत्त्यावर तुम्हाला हा अर्ज पाठवायचा आहे. प्रबंधक प्रशासकीय मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ सिव्हिल लाईन त्यानंतर नागपूर 440001 अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला स्पीड पोस्टाने किंवा रजिस्टर करून तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे 18 तारखेपर्यंत. अर्ज फक्त तुम्हाला स्पीड किंवा रजिस्टर करूनच फक्त तुम्हाला पाठवायचा आहे. अदर कोणत्याही
साध्या डाकीने तुम्हाला पाठवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला याची शॉर्टलिस्ट लागणार आहे. शॉर्टलिस्ट लागल्यावर तुम्हाला 3 स्टेपमध्ये तुम्हाला जावं लागेल. पहिली स्टेप आहे स्वयंपाकाची प्रत्यक्ष चाचणी. याची तुम्हाला 30 गुण दिलेले आहेत. या ठिकाणी 50 गुण तुम्हाला असणे गरजेचे आहे पास होण्यासाठी. त्यानंतर दुसरी स्टेप आहे शारीरिक चाचणी. याची तुम्हाला 10 आहेत, 10 मार्क आहेत आणि त्यानंतर तिसरी स्टेप आहे तोंडी मुलाखत. याची 10. असे तुम्हाला एकूण 50 मार्क लिस्टमध्ये येण्यासाठी गरजेचे आहे. त्यानंतर या ठिकाणी अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2 नंबरचा तुम्ही या ठिकाणी पाहता की परीक्षेचे प्रवेशपत्र म्हणजे ॲडमिट कार्ड ईमेलद्वारे पाठवण्यात येतील. परीक्षेच्या वेळी उमेदवाराचे प्रवेशपत्र आणणे सक्तीचे आहे. म्हणजे ज्याही कॅन्डिडेटचे लिस्टमध्ये नाव राहणार आहे त्या कॅन्डिडेटना ईमेलद्वारे तुम्हाला ॲडमिट कार्ड पाठवण्यात येणार आहे. ते ॲडमिट कार्ड तुम्हाला सोबत आणावं लागेल. सो मित्रांनो, अशा प्रकारे हे तुम्हाला मी महत्त्वाचे पॉईंट्स सांगितलेले असून आता आपण या ठिकाणी फॉर्म कसा भरावा हे या ठिकाणी पाहणार आहोत. फॉर्म भरताना तुम्हाला कुठल्याही प्रकारे मिस्टेक व्हायला नको, कारण की सर्व डिपेंड तुमच्या फॉर्मवर राहणार आहे. या ठिकाणी पाहता की अजून एक 14 नंबरचा मुद्दा आहे. 300 रुपये 300 रुपयाचा रजिस्टर हा हायकोर्ट बॉम्बे नागपूर यांच्या नावाने काढलेला डिमांड ड्राफ्ट किंवा पोस्टल ऑर्डर दोनपैकी तुम्हाला काही चालणार आहे. डी डी किंवा पोस्टल ऑर्डरसुद्धा चालणार आहे 300 रुपयाची. ती तुम्हाला अर्जासोबत जोडावी लागेल. त्यानंतर SSC 4थीची मार्कशीट किंवा HSC म्हणजे 12वीची डिप्लोमा जे डॉक्युमेंट असतील ते तुम्हाला डॉक्युमेंट्स अर्जासोबत लावणे गरजेचे आहे. तुम्हाला फॉर्म भरताना सर्वप्रथम 4थीची माहिती भरावी लागेल. त्यानंतर 2 नंबरचा आहे 10वीची माहिती, नंतर 12वीची माहिती. त्यानंतर तुमचं जे शिक्षण झालं असेल ते तुम्ही टाकू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. परंतु तुम्हाला सर्वप्रथम 4थी, 10वी आणि 12वी ही अशा अनुक्रमाने तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी अजून एक महत्त्वाचं म्हणजे 5वा नंबरचा मुद्दा आहे. काही शाळांच्या गुणपत्रिका टक्केवारीऐवजी ग्रेडच्या स्वरूपात दिल्या जातात. या प्रमाणात टक्केवारीची ऑफलाईन अर्ज भरण्यापूर्वी विशेषनिहाय मिळालेले गुण, एकूण गुण आणि टक्केवारी असलेले गुणपत्रक संबंधित शाळेकडून मिळवावे आणि ते गुण विविध रकान्यात दिलेल्या सूचनेप्रमाणे भरावे. सदर गुणपत्रिकांची स्वयंप्रती प्रमाणित पत्र अर्जासोबत पाठवावी. वरील सूचनेचे पालन न केलेल्या अर्जास नाकारल्या जाईल. म्हणजे मित्रांनो, ज्याही मार्कशीटवर ग्रेड दिलेले आहेत त्यांनी काय करायचं आहे की आपल्या संबंधित शाळेमध्ये जायचं आहे आणि त्या शाळेवाल्यांना सांगायचं आहे की आम्हाला यांची मार्किंग काढून द्यावी. ती मार्किंग तुम्हाला या अर्जामध्ये तुम्हाला नमूद करायचे आहे. ग्रेड नमूद करायचे नाही. तुम्हाला किती मार्क मिळाले, कितीपैकी, हे तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्यासाठी ज्याही कॅन्डिडेटची ग्रेडमध्ये मार्कशीट आहे त्यांनी मार्किंगमध्ये ते कन्वर्ट करूनच तुम्हाला या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे. अशा प्रकारे हे महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगितलेला आहे. जर का तुम्ही ते केलं नाही, तुमचा फॉर्म या ठिकाणी रद्द समजण्यात येणार आहे. म्हणून तुम्हाला आपली जे ग्रेडची मार्किंग असेल 4थीची ते तुम्हाला मार्किंगमध्ये कन्वर्ट करून आणायचे आहे आणि ते तुम्हाला फॉर्मला सोबत लावायचे आणि मार्किंगला टाकायचे आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पाहता आहे की या PDF फॉर्मचा नमुना दिलेला आहे. हा फॉर्मसुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. आता या ठिकाणी आपण पाहूया की फॉर्म कसा भरावा. या ठिकाणी सर्वप्रथम दिलेला आहे की एक तुम्हाला अलीकडेच काढलेला फोटो तुम्हाला या ठिकाणी लावायचा आहे. नुकतेच काढलेला पासपोर्ट साईज फोटो या ठिकाणी तुम्हाला चिटकायचा आहे आणि त्याच्यावर एक क्रॉस सिग्नेचरसुद्धा मारायची आहे. त्यानंतर खाली स्क्रॉल डाऊन करायला या ठिकाणी महोदय वगैरे जे दिलेलं आहे, जे महत्त्वाचं असेल ते तुम्हाला काट मारायचं आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी सादर करतो, सादर करते. जर का महिला असेल तर करते ठेवायचं आणि पुरुष असेल तर करतो ठेवायचं. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला या फॉर्ममध्ये पद्धतशीरपणे फॉर्म वाचूनच भरायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी पहिला कॉलम आहे संपूर्ण नाव. या ठिकाणी संपूर्ण नावामध्ये श्री, श्रीमती, कुमारी मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत. म्हणजे जर का तुम्ही स्त्री असाल तर श्रीमतीला काट मारायचा आहे, कुमारीला काट मारायचा आहे. जर का श्रीमती असेल तर स्त्रीला काट मारायचा आहे, कुमारीला काट मारायचा आहे. आणि कुमारी असेल तर श्री, श्रीमती या दोन्ही ऑप्शनला काट मारून कुमारी हे ऑप्शन ठेवायचं आहे.
त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम इकडे मराठीमध्ये नाव टाईप करायचं आहे. नाव, तुमचे पहिले नाव, वडिलाचे नाव किंवा पतीचे नाव आणि आखरीमध्ये आडनाव. सेम प्रोसेस तशीच इंग्रजीमध्ये तुम्हाला टाकायची आहे. फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम. अशा प्रकारे हा तुम्हाला पहिला कॉलम भरायचा आहे नावाचा. या ठिकाणी फॉर्म एकदम सिंपल आणि साधा आहे. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. मी तुम्हाला फक्त जे कॉम्प्लिकेटेड मुद्दे आहेत तेच या ठिकाणी सांगणार आहे. त्यानंतर 2 नंबरचा कॉलम आहे पत्त्याचा. या ठिकाणी तुम्हाला पिनकोडसह पत्ता टाईप करायचा आहे. त्यानंतर 3 नंबरचा कॉलम आहे कायमस्वरूपी पत्ता. आता कायमस्वरूपी पत्ता कोणाकोणाचा अलग असते, कोणाकोणाचा सारखाच असते. तर या ठिकाणी सेम ॲज अबोव्ह असं न करता तुम्हाला दोन्हीही ठिकाणी सेम पत्ता टाकायचा आहे. त्यानंतर राष्ट्रीयत्व आपलं भारतीय टाकायचं आहे. लिंग तुमचं जे असेल मेल, फिमेल ते पुरुष किंवा स्त्री अशा प्रकारे तुम्ही टाकू शकता. त्यानंतर 6 नंबरचा कॉलम आहे जन्मतारीख टाकायचा आहे, दिनांक, महिना आणि वर्ष. त्यानंतर 7 नंबरचा कॉलम आहे मोबाईल नंबर. या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे कॉलममध्ये. त्यानंतर ईमेल आय डी. ईमेल आय डी तुम्हाला पद्धतशीरपणे टाकायची आहे, चालू ठेवायची आहे, कारण की त्या ईमेल आय डीवर तुमचं आय कार्डसुद्धा या ठिकाणी येणार आहे. त्यामुळे ईमेल आय डी स्पष्ट आणि क्लिअर टाकायची आहे आणि ते ईमेल आय डी तुमच्या फोनमध्ये सुरू असणे गरजेचे आहे. त्यानंतर धर्म लिहायचा. तुमचा धर्म हिंदू, मुस्लिम, बुद्धिस्ट जो धर्म असेल तो तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर 10 नंबरचा कॉलम आहे जात व प्रवर्ग. जात म्हणजे तुमचा समजा SCमध्ये महार असाल तर तुम्ही महार टाकू शकता आणि प्रवर्ग म्हणजे कंसामध्ये तुम्हाला SC. अशा प्रकारे तुम्हाला टाकायचं आहे 10 नंबरचा कॉलम. त्यानंतर 11 नंबरचा आहे जातीचे प्रमाणपत्र आहे का? तर या ठिकाणी तुम्हाला होय या ऑप्शनला होय ऑप्शनच्या खाली टिक मार्क करायचे आहे, नाही या ऑप्शनला काट मारायचे आहे. त्यानंतर उमेदवार विवाहित आहे का? असेल तर होय या ऑप्शनच्या खाली राईट टिक मार्क करायचे आहे, नाही या ऑप्शनला काट मारायची आहे. त्यानंतर हयात असलेल्या मुलांची संख्या. जर का तुमचं लग्न झाले असेल आणि तुम्हाला मुलं वगैरे असेल तर या ठिकाणी तुमच्या मुलांची संख्या लिहायची आहे. 1, 2 जेवढे मुलं असेल तेवढे. त्यानंतर जर का तुमचं लग्न झालं नसेल तर या ठिकाणी तुम्हाला 0 या ऑप्शन टाकायचा आहे, 0. त्यानंतर 14 नंबरचा कॉलम आहे 2005 नंतर तुम्हाला किती मुलं जन्मले ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा रहिवासी आहे का? या ठिकाणी होय या ऑप्शनच्या खाली टिक मार्क करून नाही या ऑप्शनला काट मारायचे आहे, म्हणजे अधिवास वगैरे. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला मी महत्त्वाचे मुद्दे सांगत असून या ठिकाणी अजून महत्त्वाचं म्हणजे डिमांड ड्राफ्ट. डिमांड ड्राफ्ट आता तुम्ही ज्याही बँकेचा काढला असेल त्या बँकेचं नाव तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर क्रमांक. आता क्रमांक कोणता टाकावा? एकदम खाली असते 4-5 आकडीमध्ये सुरुवातचे तोच क्रमांक असतो, तो तुम्हाला DD क्रमांक त्या ठिकाणी टाकायचा आहे. दिनांक म्हणजे तुम्ही कधी काढला DD ते दिनांक टाकायचा आहे. त्यानंतर शुल्क तुम्ही ₹300 काढले असेल तर ₹300 या ठिकाणी टाकायचे आहे. जर का बँकवाल्याने 300च्या वर पैसे घेतले असेल तर 300च्या वर अमाऊंट टाकायची नाही. ₹300 तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचं आहे किंवा लिहायचं आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक अर्हता. या ठिकाणी अनुक्रमांकामध्ये तुम्हाला 1 असा अनुक्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर शैक्षणिक अर्हता सर्वप्रथम तुम्हाला 4थीची माहिती भरायची आहे पहिल्या कॉलममध्ये. त्या ठिकाणी 4थी असा तुम्ही आकडा टाकू शकता. त्यानंतर 4थीचे उत्तीर्ण वर्ष आणि परीक्षा मंडळाचे नाव. समोरचा कॉलम आहे किती गुण मिळाले आणि प्राप्त गुण आणि टक्केवारी. अशा प्रकारे तुम्हाला हा एक कॉलम प्रत्येक कॉलम पद्धतशीरपणे भरायचे आहे. किती गुण म्हणजे एकूण गुण म्हणजे तुम्हाला कितीपैकी किती मार्क मिळाले. तर अशा प्रकारे तुम्हाला गुणाची टक्केवारी काढून घ्यायची. जर का तुमच्या मार्कशीटवर ग्रेड असेल तुम्हाला संबंधित शाळेमध्ये जाऊन ती मार्कशीट तुम्हाला मार्किंगमध्ये कन्वर्ट करून आणायची आहे. अशा प्रकारे तुम्ही 4थी, 10वी, 12वी तुमचं जे शिक्षण झालं असेल ते तुम्ही ॲड करू शकता. परंतु तुम्हाला 4थी भरणे गरजेचे आहे, मॅन्डेटरी आहे स्टार्टिंगला. त्यानंतर समोरचा कॉलम आहे स्वयंपाकाचा. जेवढे अनुभव असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचा आहे. फॉर एक्झाम्पल पहिला कॉलम आहे अनुक्रमांक. त्यानंतर दुसरा कॉलम आहे अनुभव संबंधित काम केलेले ठिकाण, कार्यालयाचे नाव किंवा दूरध्वनी क्रमांक आणि दूरध्वनी क्रमांक. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही काम केलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणचे नाव लिहायचं आहे आणि त्या कंसात तुम्हाला त्यांचा मोबाईल नंबरसुद्धा या ठिकाणी मागितलेला आहे, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही काम केलेलं आहे त्या ठिकाणचा. त्यानंतर कालावधी दिलेला आहे कोणत्या दिनांकापासून तर कुठपर्यंत, म्हणजे एकूण इकडे लिहायचं आहे शेवटच्या कॉलममध्ये किती वर्ष तुम्ही काम केलेलं आहे आणि किती महिने, हे सर्व तुम्हाला या कॉलममध्ये शेवटच्या कॉलममध्ये लिहायचं आहे.
या ठिकाणी असं मॅन्डेटरी नाही आहे की तुम्ही किती वर्ष काम केलं आहे, हे कंपल्सरी नाही आहे, परंतु कितीही महिने कितीही वर्ष तुम्ही या ठिकाणी टाकू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर भाषेचे ज्ञान, या ठिकाणी तुम्हाला भाषा लिहायच्या आहेत. मराठी 21 नंबरचा कॉलम आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी हे तिन्ही तुम्ही ऑप्शन टाकू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर या संबंधित तुम्ही हे वाचून तुम्हाला यस नो करायचं आहे. म्हणजे तुमच्यावर काही खटला वगैरे आहे का, गुन्हा वगैरे आहे का. तर त्यानंतर या ठिकाणी प्रतिज्ञापत्रामध्ये लिहायचं आहे की मी, या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे, तुमचं त्यानंतर वय लिहायचं आहे, वर्ष, त्यानंतर प्रतिज्ञा सादर करते की अशा प्रकारे तुम्हाला हे प्रतिज्ञापत्र भरून घ्यायचं आहे. त्यानंतर इकडे ठिकाण, दिनांक आणि उमेदवाराची स्वाक्षरी आणि नाव, तुम्हाला सर्वप्रथम उमेदवाराचे नाव लिहायचे आहे. त्यानंतर त्याच्या खाली सिग्नेचर मारायचे आहे. फक्त सही नाही मारता नाव लिहायचं आहे आणि सहीसुद्धा मारायची आहे. त्यानंतर या ठिकाणी अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडलेली आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम लिहायचं आहे तुमचे 4थीची मार्कशीट जोडलेली आहे. तुम्ही जे डॉक्युमेंट्स जोडसाल ते सर्व तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. 4थीची मार्कशीट, 10वीची मार्कशीट आणि 12वीची मार्कशीट, कास्ट सर्टिफिकेट, अधिवास, TC, आधार कार्ड इत्यादी गोष्टी तुम्ही जे डॉक्युमेंट्स लावसाल, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी तुम्ही असं जोडलेले डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. त्यानंतर नमुना म्हणजे घोषणापत्र हे तुमच्याच नावानं भरायचं आहे. फॉर एक्झाम्पल मी श्री, तुमचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर श्री या ठिकाणी तुमच्या वडिलाचे नाव टाकायचे आहे. या ठिकाणी वडिलाचे नाव टाकल्यावर यांचा मुलगा असेल तर मुलगी या ऑप्शनला कट मारायचं आहे, मुलगी असेल तर मुलगा या ऑप्शनला कट मारायचा आहे. त्यानंतर तुमचं वय टाकायचं आहे, राहणार लिहायचं आहे, तुमच्या गावाचं नाव ते टाकायचं आहे. याद्वारे पुढील प्रमाण जाहीर करतो की मी स्वयंपाकी पदासाठी माझा अर्ज सादर केलेला आहे. आज रोजी मला रिकामी जागा संख्या इतके मुले आहेत. म्हणजे जर का तुम्हाला मुलं असेल तर मुलांची संख्या लिहायची आहे आणि नसेल तर 0 तुम्हाला या दोन्ही ऑप्शनमध्ये टाकायचे आहे. अशा प्रकारे हे ठिकाणी तुम्हाला प्रतिज्ञापत्र लिहायचं आहे, दिनांक ठिकाण टाकायचं आहे. त्यानंतर तुमची उमेदवाराचं नाव आणि सिग्नेचर या ठिकाणी मारायची आहे. त्यानंतर लिहायचं आहे की तुमचे चरित्र वर्तुळ प्रमाणपत्र हे तुम्हाला जोडणे आवश्यक आहे. या ठिकाणी तुम्हाला भरायचं आहे, वाचून भरायचं आहे, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. त्यानंतर दिनांक, ठिकाण आणि ज्याही कॅन्डिडेट तुम्हाला हे सर्टिफिकेट दिलेलं आहे त्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल सही, त्याचे नाव, त्याचा हुद्दा आणि त्याचा पत्ता. या ठिकाणी ध्यान ठेवायचं आहे की जे आपल्या गावाचे पोलीस पाटील सरपंच असेल ते या ठिकाणी त्यांचंच नाव या ठिकाणी टाकायचं आहे. आणि किंवा तुम्ही कुठल्याही प्रकारे जे त्यांच्याकडे सही शिक्का असणे गरजेचे आहे. म्हणजे हा काय करते बुवा, तर फॉर एक्झाम्पल पोलीस पाटील, सरपंच, डॉक्टर, वकील, शिक्षक आणि शहरी भागामध्ये नगरसेवक, कोणी बी हेडमास्टर, शिक्षक इत्यादी तुम्ही टाकू शकता. नको त्यांचा नंबरसुद्धा या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. मित्रांनो, अशा प्रकारे हा आपण थोडक्यात मी तुम्हाला महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले असून यामध्ये काही डाऊट असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवावे. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. आणि अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि काही डाऊट असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये देणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.